नमस्कार. मी सौ सीमा भडंग, राहणार खामगाव. आजपासून मी रामरक्षा ह्या स्फुट रचनेचं आपल्यासमोर मला जे आकलन झालं त्याबद्दल मी बोलणार आहे. हा पहिला भाग आहे. या पहिल्या भागात मी रामरक्षा ही जे स्फुट रचना बुधकौशिक ऋषींनी म्हणजेच विश्वामित्र ऋषींनी केलेली आहे. त्यांना विशेष म्हणजे प्रत्यक्ष शंकरांनी स्वप्नात येऊन ही रचना सांगितली. त्यांनी सकाळी जागे झाल्यावर तशीच्या तशी लिहून काढली. ऋषयः द्रष्टा रहा न करता रहा. रामरक्षेत आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांचे श्रीरामाने रक्षण करावे अशी प्रार्थना केलेली आहे. नंतर रामांची वेगवेगळ्या भागांची स्तुती केलेली आहे. वेगवेगळ्या नावांची स्तुती केलेली आहे. रामाच्या वर्णनाला हनुमानाशिवाय पूर्णता नाही. रामरक्षेत हनुमानाची पण स्तुती केलेली आहे. तसेच ज्या वाल्मिकी ऋषींनी रामायण रचून रामचरित्राची जगाला माहिती करून दिली त्याचीच आठवण आणि स्तुती रामरक्षेत आढळते. रामरक्षाच्या स्तोत्राच्या शेवटी ह्या स्तोत्राची महती शंकर देवांनी स्वतः भगवत पार्वतीला सांगितली. ते सांगताना ते म्हणतात की रामनामाच्या जपामुळे माझ्या मनाला सतत आनंद होतो असा अनुभव त्यांनी प्रत्यक्ष सांगितला. नमस्कार.